ठाण्यामध्ये 2 दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एक नवीन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। ठाण्यातील 3 हात नाका परिसरातील ट्रॅफिक कोंडी दूर करण्यासाठी या प्रकल्पाचं उद्घाटन ते करण्यात आलेलं आहे। याच प्रकल्पाच्या उद्घाटनवेळी महायुतीच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं, परंतु काल आपण पाहिलं तर उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून आरोप करण्यात आले की फक्त शिवसेनेच्याच नेत्यांना बोलून या ठिकाणी हे उद्घाटन ते करण्यात आलेलं आहे। हा जो संपूर्ण कार्यक्रम आहे ज्यांच्या विभागात होता, ज्यांच्या मतदारसंघात पडतो असे नगरसेविका नम्रता भोसले आपल्यासोबत आहेत। मॅडम, हा कार्यक्रम कशा पद्धतीने राबवण्यात आला आणि त्यानंतर आरोप करण्यात आलेला आहे की भाजपच्या नगरसेवकांना किंवा नेत्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे, नक्की काय वस्तुस्थिती आहे, काय नक्की? मला असं वाटतं वस्तुस्थिती बघायला गेली तर त्यावेळेला तुम्ही तिकडचे होर्डिंग्स लावलेले बघितले असेल, निमंत्रण पत्रिका ठाणे महापालिकेची बघितली असेल आणि सगळ्या ठिकाणी म्हणजे आमचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदेसाहेब त्यांचं स्वतःचं स्पष्ट म्हणणं आहे प्रत्येकाला घेऊन चालायचं आणि सोबत घेऊनच कामं करायची। आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं महायुतीमध्ये साहेब मुख्यमंत्री असताना देखील ज्या पद्धतीने महायुतीला सोबत घेऊन संपूर्ण त्यांनी महाराष्ट्राची घोडदौड केली हे बघितलेलं आहे। आज उपमुख्यमंत्री आणि या ठाणे शहराचे पालकमंत्री आहेत आणि त्यावेळेला देखील शिंदेसाहेब स्वतः त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये असू दे महायुतीचाच उल्लेख करतात आणि प्रत्येकाला त्या पद्धतीने निमंत्रण दिलं गेलं होतं। मला माहिती नाही आता कोणाचं काही वैयक्तिक काही असेल तर त्याला आम्हाला काही माहिती नाही। आणि मला असं वाटतं संजयजी वाघुले साहेब जे नौपाड्याचे भाजपाचे नगरसेवक होते ते देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। सन्माननीय आमदार निरंजनजी डावखरे साहेब, सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, उपमहापौर कृष्णादा पाटील सर्वांचे फोटोज देखील बॅनरवर पण होते, कारण आमच्या प्रभागात होता आणि आम्ही तेवढं प्रोटोकॉल पाळूनच सगळे बॅनर्स वगैरे बनवले होते। मला असं वाटतं निमंत्रण देणं आणि हे सगळं ठाणे महापालिकेचं काम होतं, पण ठाणे महापालिकेने त्यांना रितसर निमंत्रण देखील दिलेलं आहे। परंतु माहिती नाही म्हणजे कोणाचं काही इगो काही हट झाला असेल तर। काल उपमहापौरांनी पुन्हा एकदा पत्र लिहित आयुक्तांना विनंती केली आहे की या सर्व जे प्रोजेक्ट आहेत त्यांच्या विभागातले किंवा आजूबाजूचे त्याचं पुन्हा एकदा उद्घाटन करण्यात यावं आणि त्यावेळी रितसर आमंत्रण ते देण्यात यावं। मी पुन्हा एकदा सांगते रितसर सर्वांना आमंत्रण दिले गेले होते। कोणी वेळेअभावी येऊ शकलं नसेल तर त्याला पुन्हा एकदा उद्घाटन करण्यामध्ये मला असं वाटत नाही काय त्याच्यामध्ये महत्त्व राहणार, कारण एकदा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे उद्घाटन केल्यानंतर त्यांच्या शुभहस्ते उद्घाटन झाल्यानंतर पुन्हा एकदा उद्घाटनाचं घाट घालणं हे कुठे ना कुठेतरी चुकीचं होईल। गेल्या काही दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतं की ठाण्यामध्ये शिवसेना वर्सेस भाजप हे अंतर्गत राजकारण आहे किंवा अंतर्गत नाराजी नाट्य ते पाहायला मिळतंय, कसं बघता या नाराजी नाट्याकडे? मला नेहमी वाटतं की ज्या वेळेला सोबत घेऊन आपण एकत्र चालतो तर प्रत्येकाने त्या सौदार्याच्या भावनेनेच एकत्र राहणं गरजेचं आहे। व महासभा असू दे किंवा विविध ठाण्यातले प्रश्न असू दे, निश्चितपणे शिंदेसाहेब प्रत्येक ठाण्यातला प्रश्न हा अगदी पर्सनली हँडल करतायत। त्याच्यामुळे मला वाटत नाही की कोणत्याही पक्षाने आम्ही मला असं वाटतं मित्र पक्षच नाही, आमचे विरोधी पक्ष देखील आम्ही एकत्र घेऊन त्यांना चालण्याचा प्रयत्न करतो। शेवटी प्रत्येकजण या ठिकाणी ठाणे शहराचा विकास करण्यासाठी इथे निवडून आलेलं आहे। मला असं वाटतं ज्या लोकांनी आपल्याला इथे निवडून दिलं आहे हे कोणतेही राजकारण करण्यासाठी नव्हे तर आपल्या ठाणे शहराचा विकास कसा काही होईल या माध्यमातून आपण निवडून आलेलो आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने एक डेव्हलपमेंट हे विजन ठेवूनच पुढे काम केलं पाहिजे। मला वाटतं शेवटचा प्रश्न, गेल्या अनेक दिवसामध्ये म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही भाजप आणि तुम्ही एकत्र आहात, त्यासोबत अजित पवार राष्ट्रवादी पण विरोधक कुठेतरी या गोष्टीचा फायदा घेताना पाहायला मिळतील, हे होऊ नये म्हणून भाजपच्या नगरसेवकांना काय सांगणार असेल? नाही, मला वाटतं की ठाणे शहरामध्ये काम करत असताना मी ठाणे महापालिकेबद्दलच बोलते, या ठिकाणी विरोधक देखील आमच्या शिंदेसाहेबांच्या दरबारात जो कोणी जातो त्याला न्यायच मिळतो। त्याच्यामुळे इथे विरोधक आणि किंवा मित्र याच्यात काही जास्त दुजाभाव आम्ही करत नाही। प्रत्येकाने सोबत येऊन एकत्र ठाणे शहराचा विकास करावा हाच एक म्हणजे मागचा उद्देश असतो। आमच्या सर्व नगरसेवकांना देखील हेच साहेबांकडून शिकवण दिलेली आहे की प्रत्येकाने ठाणे शहराच्या विकासाबद्दलच काम करावं। कोणत्याही ठाणे शहराचा विकास करताना कोणतंही राजकारण किंवा कोणतेही हेवेदावे ठेवू नये सोबत। बोलल्याबद्दल आपण पाहिलं की कुठलेही हेवेदावे न ठेवता विकासाच्या गोष्टीवरती आहेत ती चर्चा करावी आणि एकत्र असावं असं देखील सांगितलं आहे। चरण मरगमसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।